त्या अनुषंगाने आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता आणि आमचे शिवसेना पक्षाचे धाराशिवचे पालकमंत्री माननीय प्रतापजी सरनाईक साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे इथले आमदार भाजपचे नेते राणा जगदीश पाटील यांनी युतीबाबतची बोलणी केली। मुंबईमध्ये देखील त्यांनी मिळून पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी युतीची घोषणा केली। त्या पद्धतीने आम्हाला पालकमंत्री महोदयाकडून आदेश मिळाले की आपल्याला युती करायची आहे, भाजपवर आपल्याला राहायचंय, कारण स्थानिक कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची भूमिका ही सेपरेट लढण्याची होती। आणि मग आम्ही सगळ्या भावना पक्षश्रेष्ठीपर्यंत कळवल्या, आमची सगळ्यांची समजूत काढली गेली आणि शिवसैनिक त्या ठिकाणी सगळे उमेदवार तयार झाले की आपण भाजपसोबत युतीमध्ये लढूयात। हे सगळं झालं असताना नगराध्यक्ष पदाची जागा ही भाजपच्या वाटणीला गेली असं आम्हाला सांगितलं गेलं। त्या देखील आम्ही तयार झालो, कारण 2016 साली ही जागा शिवसेनेकडे होती। या नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये 2016 साली जी निवडणूक झाली त्या सत्तेमध्ये शिवसेना नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष देखील शिवसेनेत होता। मग वाटणीमध्ये उपनगराध्यक्ष पद शिवसेनेला देऊ असं देखील आम्हाला सांगितलं गेलं, काही स्वीकार सदस्य देऊ, काही सभापती पद देऊ सांगितलं गेलं आणि मग सगळ्या शिवसैनिकांचं समाधान झालं। पण आज भारतीय जनता पार्टीनं ज्या 17 ठिकाणी 41 पैकी 17 ठिकाणी आम्ही नगरसेवक पदाचे अर्ज दाखल केले, त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं आमच्या पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात त्यांचे देखील उमेदवार दाखल केले। आणि मग सगळ्यापासून आम्ही भारतीय जनता पार्टीने त्या लोकांना फोन केले, सगळ्यांना त्या ठिकाणी आमचे समन्वयक देखील आलेले आहेत साळवी साहेब, त्यांनी फोन केले, आम्ही पालकमंत्री महोदयांना कॉन्टॅक्ट केला आणि एकंदरीत लक्षात असं येतंय की धाराशिव नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने किंवा भारतीय जनता पार्टीचे आमदार राणादादा पाटील यांनी शिवसेनेला धोका दिलाय। त्यांनी आमच्या पार्टीमध्ये खंजीर बसलाय आणि आता ही आजची भूमिका आहे। आम्ही फक्त 17 ठिकाणी उमेदवार दिलेत। आमच्याकडे 41 उमेदवार असताना देखील, आमच्याकडे शिवसेनेकडे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असताना देखील युती म्हणून आम्हाला फसवलं गेलं। आणि आता अशा परिस्थितीमध्ये वरिष्ठांकडे सगळी ही भूमिका मांडायची, वरिष्ठांकडे सगळी ही कैफियत मांडायची आणि यानंतर जी आमची पुढची भूमिका रणनीती आहे उद्या सकाळपर्यंत आम्ही स्पष्ट करू। पण या ठिकाणी ठामपणाने सांगतो की भारतीय जनता पार्टीने आम्हाला या ठिकाणी धोका दिलेला आहे। भारतीय जनता पार्टीला विचारत न घेता आपण 19 जागेचे जे आहे ते फॉर्म भरले दिले असं भारतीय जनता पार्टीकडून सांगण्यात येतं। वस्तुस्थिती नेमकी काय आहे? जर असं असतं पत्रकार बंधू, असं असतं तर नगराध्यक्ष पदाला आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला असता ना। जर आम्हाला जर त्यांनी त्या पद्धतीने सांगितलं असतं, त्यांची आमची बोलणी प्रॉपर झालेली आहे आणि जर आम्हाला त्यांच्या वृत्ती करायची नसती तर आमच्याकडे 41 उमेदवार होते, आमच्याकडे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देखील होता आणि असं असताना देखील आम्ही नगराध्यक्ष पदाची भूमिका सगळ्याला समजूत काढून, कारण एकही शिवसैनिक उमेदवार या ठिकाणी मागे घेण्यास तयार होता, कसं बसं समजावून सांगून आम्ही ती माघारी घेतली आणि आता आमच्या ठिकाणी त्यांनी उमेदवार दिलेत आणि पुन्हा बोलणी काय हास्यास्पद बोलणी, 2 जागा देऊ, 4 जागा देऊ, 2 जागा 4 जागा तुम्हाला घ्या, आमच्यातर्फे सप्रेम भेट। आता तुमच्या विरोधात आमची लढाई आहे, पण एवढं 100% की भारतीय जनता पार्टीने आमचा घात केलाय, आमचा त्यांनी धोका दिला त्यांनी आम्हाला। तुमच्याच पक्षातले काही नेते किंवा काही पदाधिकारी सहभागी होते? बघा, असं म्हणता येणार नाही। या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आमच्या लोकांना फसवलं। त्यांनी आजपर्यंत देखील आम्हाला फॉर्म काढून घेऊ, 10 जागा देऊ, 12 जागा देऊ, 8 देऊ अशी बोलणी केली, खेळवत ठेवलं आम्हाला, कारण त्यांनी सगळा प्री प्लॅन करून आम्हाला फसवायचा प्लॅनिंग केला होता। म्हणून माझा भारतीय जनता पार्टीच्या आमदारावर आरोप आहे, त्यांनी आमची फसवणूक केली, त्यांनी आम्हाला धोका दिलाय। म्हणून आता इथून पुढची लढाई त्यांची आमची भाजपच्या विरोधात असेल। नगराध्यक्ष पदाच्या कुठल्या उमेदवार तुमचा पाठिंबा असेल? मग आता ही भूमिका सगळी आम्ही वरच्या वरिष्ठांना मांडून ही भूमिका उद्या स्पष्ट करू। आजपर्यंत फक्त धोका दिलेपर्यंतची भूमिका आहे। पुढची रणनीती, पुढची राजकीय आमचे जे समीकरण असणार आहेत ते सगळ्या पक्षांची मोठी बैठक बोलून वरिष्ठांची चर्चा करून पुढची भूमिका उद्या आपल्या पुढे मांडू। जिल्ह्यातल्या 8 नगर परिषदेमध्ये भाजप शिवसेनेचं नातं नेमकं कसं आहे? आता धाराशिववरून तर बघा, धोक्याचं नातं आहे, भाजपनं आम्हाला धोक्याचं नातं दिले। शिवसेनेच्या चिन्हावर किती नगरसेवक लागतात? 17 ठिकाणी आम्हाला सांगितलं गेलं तुम्ही 17 ठिकाणी फॉर्म भरा। पक्षाकडनं आम्हाला 17 ठिकाणीच फक्त फॉर्म दिले गेले आणि तेवढे आम्ही भरले। 41 उमेदवार असताना देखील, नगराध्यक्ष उमेदवार आमच्याकडे 10 असताना देखील ही युती म्हणून आम्ही केलं आणि बदल्यात आम्हाला काय केलं, धोका दिला आम्हाला भाजप।